नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया. महाविकास आघाडी सरकारमध्ये दररोज या न त्या कारणावरून शाब्दिक वाद होत असतात. शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक खळबळजनक वक्तव्य करत आता एका नव्या वादाला तोंड फोडलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड असल्याचं गीते यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेला आहे. दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने किती उपाध्या देवोत, त्याला कुणी जाणता राजा म्हणो, कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे, फक्त बाळासाहेब ठाकरे. आमचे गुरु ते होऊ शकत नाही. होऊ शकतात का? कदापि होऊ शकत नाहीये. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून एक निर्देश तुम्हाला देणार, एक आदेश देणार आहे. जरी केंद्रात राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही, आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार आहोत. ही जी सत्ता ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत, ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय, ज्या दिवशी तुटेल, तुटू नये, माझं काय शाप नाही, त्यांना शाप नाहीये, मी इथून शाप नाही देत आहे, पण ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय तटकरीच्या घरी तुम्ही जाणार आहात का? आपल्याच घरी याल ना. कोणाच्या घरी जाणार? आपल्याच घरी येणार. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच घरी आम्ही येणार. आम्ही दुसऱ्याच्या घरी जाणार नाही. मग आपलं घर टिकवायचं की नाही? आपलं घर सांभाळायचं की नाही? आपलं घर भक्कम करायचं की नाही? म्हणून आपली ताकद आपल्याला वाढवायची आहे. आपण ऐकलं अनंत गीते नेमकं काय म्हणाले ते. 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडते की काय असं सध्या तरी बोललं जात आहे. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत सध्या फोन लाईनवरनं. सुधीरभाऊ, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे शिलेदार माजी केंद्रीय मंत्री आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतायत, शरद पवारांवर टीका करतायत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. आनंद गीते साहेबांनी जो विचार सांगितला तो अनंतकालीन सत्य आहे. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस याच्या विरोधात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नेहमीच काम करायची आणि आज श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट असते तर त्यांनी शिवसेना विसर्जित केली असती. आज तुम्ही शिवसेनेच्या मनात उद्या जर शिवसेनेचे आमदार असतील, मंत्री असतील, त्यापैकी कोणाचीही एकाची नाटको टेस्ट करता आली तर केली पाहिजे. त्याच्याही हृदयातून एकच ओंकार निघेल की सत्तेसाठी शिवसेनेनी विचाराचा खून केला. हे काही सामान्यतः शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्यासोबत इतके वर्ष लढाई केली त्यांच्या समवेत जाताना हीच भावना आहे. परभणीचे खासदार बंडू जाधव त्यांनी सुद्धा या अगोदर ही भावना व्यक्त केली. ते म्हणाले राष्ट्रवादीला पायाखाली चिरडून टाकू आम्ही. ही त्यांची ही भावना आहे. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की उद्धवजींना जर आपण सांगितलं की तुम्हाला सत्य बोलायचं आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून, तर तेही म्हणतील की हे खरं आहे की ही आमची चूक होती. कारण शिवसेनेचा विचार हा देव आणि देव, देश आणि धर्मासाठी, राष्ट्रवादीचा विचार हा सत्ता, खुर्ची आणि पैशासाठी. याच्यामध्ये एकत्रित येऊच शकत नाही. आता भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र आले. काल मी अशोक चव्हाण साहेबांचा एक व्हिडिओ बघत होतो. ते मुस्लिम बांधवांच्या समोर सांगत होते की तुमची इच्छा होती मुस्लिम समाजाची
म्हणून आम्ही भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवलं. म्हणजे जनतेच्या हितासाठी यापैकी एकही पक्ष एकत्र आला नाही की या राज्याचं कल्याण व्हावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण व्हावं, हिंदुत्वाचा जो विचार आहे त्या संदर्भामध्ये काही गोष्टी घडाव्यात, या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मांना समान न्याय द्यावा, या दृष्टीने सरकार आलं नाही. यापैकी काही लोकांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते आलेत, काहींना वाट पाहायची होती, भाजपला धडा शिकवायचा होता म्हणून आलेत. आणि काँग्रेसने स्पष्ट शब्दात सांगितलं की मुस्लिम समाजाची इच्छा होती की भाजपला दूर ठेवा आणि आम्ही हिंदूंचं ऐकत नाही पण मुस्लिम बांधवांचं ऐकतो. सुधीर भाऊ, एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. एक प्रश्न विचारायचा आहे की अनंत गीते यांनी आणखीन एक महत्वाचं वक्तव्य केलं, ते म्हणजे महाविकास आघाडीचं जे हे सरकार आहे हे तडजोडीचं सरकार आहे, ही एक प्रकारची केलेली तडजोड आहे, येत्या काळात काय होईल माहित नाही, आपण आपला पक्ष मजबूत करायचा आहे, वाढवायचा आहे असं त्यांनी म्हटलंय. या संदर्भात नेमकं काय वाटतं? नाही, हे खरं आहे ना, ही तडजोडच आहे, ही स्वार्थी तडजोड आहे. ज्या तडजोडीतून आज मतदारांचा अवमान करण्यात आला, ज्या मतदारांनी 2,30,30,58,525 मतं दिली आणि 161 विधानसभा निवडून दिल्या. तुम्ही 24 तारखेला निवडणुकीचा निकाल लागताय आणि मनात बैमानी येत आहे आणि मनातला जो बैमानीचा विषांकुर होता त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तर वाटच पाहत होते आणि यांनी ताबडतोब तो जो काही विषांकुर होता त्याला मदत करत या महाराष्ट्राच्या मतदारांचा अवमान केला, लोकशाहीचा अवमान केला. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत पण त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवली. कर्नाटकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने दुसऱ्या विचाराचे आमदार जेव्हा भाजपमध्ये आले त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. बरोबर. सुधीर भाऊ, आपण ही जी उदाहरणं देताय ती तर योग्यच आहेत, यात तर काही वादच नाही. पण आपल्याला याच संदर्भात आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. अनंत गीतेंसारखा शिवसेनेचा एक मोठा नेता, ज्येष्ठ नेता, माजी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला अशा प्रकारचं वक्तव्य एका अशा मोठ्या नेत्याकडनं येतं, साहजिकच आहे त्याला महत्व असणार, ते दुर्लक्षित करून चालणार नाही. या संदर्भात नेमकं काय वाटतं? आणि शिवसेनेच्या या एका नेत्याने ही भूमिका व्यक्त केली आहे. सातत्यानं भाजपचे नेते असं म्हणत असतात, आपण देखील बऱ्याचदा ही भूमिका मांडलेली आहे की शिवसेनेमध्ये अनेक नेते अस्वस्थ आहेत, काहीही निर्णय घेऊ शकतात. याबद्दल नेमकं काय सांगाल? नाही, शिवसेनेमध्ये कार्यकर्ते अस्वस्थ आहे, शिवसैनिक अस्वस्थ आहे आणि जनतेला शिवसेनेची भूमिका पसंतच आली नाही. आपल्यालाही माहिती आहे की शिवसेना भाजपची युती 30 वर्ष होती, जनतेने भरभरून प्रेम केलं. आज जेव्हा 161 विधानसभा जिंकून देत भाजप शिवसेनेला जनतेने सेवेची संधी दिली आणि सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला अपेक्षा नाही, तेव्हा शिवसेनेनी ऐतिहासिक चूक केली. इतिहास शिवसेनेला कधीही क्षमा करणार नाही. आज संजय राऊतांसारखे जे नेते आहेत ते शिवसेनेचे किती आणि राष्ट्रवादीचे किती हा तर एक PhDचा विषय आहे. कारण ते मी मागच्या महिनाभरात उद्धवजींनी त्यांनी जेवढेदा कौतुक केलं त्याच्यापेक्षा जास्त कौतुक ते पवारसाहेबांचं करतात. त्यामुळे हा रिसर्च करण्याचा विषय आहे. पण आता अनंत गीतेंनी त्यांना एक घरचा हेर दिला की शरद पवार हे खंजीर खुपसूनच आले आणि संजय राऊत असं म्हणाले होते की शरद पवारांनी खंजीर खुपसला. मुद्दा कळला तर मी राजकारणातून संन्यास घेईन. जी जी बिलकुल. आता आनंद गीते त्यांच्याच पक्षाचे आहे. आनंद गीतेंनी सांगितलं आहे, आता संजय राऊतांनी तयारी करावी राजकीय संन्यास घेण्याची. बिलकुल. आता या अनंत गीतेंच्या वक्तव्यानंतर शीर्षस्थ जे नेतृत्व आहे शिवसेनेचं काय नेमकी भूमिका मांडतं, काही स्पष्टीकरण त्याबद्दल दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं ठरेल. सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं वक्तव्य केलेलं होतं. पुन्हा एकदा ते वक्तव्य पाहूया. व्यासपीठामध्ये माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, तर काय याच्यातून अर्थ काय? अर्थ म्हणजे तोच आहे की माजी सहकारी तिथे होते आणि उद्या सगळे कोण एकत्र आले तर भावी कोण होऊ शकतात. सगळे एकत्र म्हणजे आता ते येतील तेव्हा कळेल ना. तुम्ही आणि भाजप
नाही, आता ठीक आहे, आता बघू येणारा काळच काय ते ठरवेल. येणारा काळच काय ते ठरवेल असं उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलेलं होतं. अनंत गीते उद्धव ठाकरेंचे एक महत्त्वाचे शिलेदार आहेत. त्यांच्या या वक्तव्याकडे कदाचित दुर्लक्ष करून चालणार नाही असं सध्या तरी दिसतंय. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. पूछते थे जब दिल्ली में हमारी सरकार बनी 2015 में, हमने कहा था हम बिजली मुफ्त करेंगे। मीडिया वाले पूछते थे पैसा कहां से आएगा, पैसा आया। हमने लूट रोकी, हमने ईमानदारी से सरकार चलाई, हमने भ्रष्टाचार रोका, हमने रिश्वतखोरी रोकी, उससे इतना पैसा बचने लगा, इतना पैसा घोषणा करने जा रहा हूं वो इतनी बड़ी है, से आएगा, आएगा पैसा, आप चिंता मत कीजिए। मैं जो कहता हूं वो करता हूं। मैं नेता नहीं हूं, मुझे राजनीति करनी नहीं आती, मुझे पॉलिटिक्स करनी नहीं आती। मैं केवल जनता का आदमी हूं, आम आदमी हूं, आम आदमी के दर्द को समझता हूं। और जो हम कहते हैं पूरी एक्सरसाइज करके एक एक पैसे का हिसाब करके बोलते हैं। आप लोगों को यकीन नहीं है, आप में से बहुत सारे लोग ऐसे होंगे जिनके दोस्त रिश्तेदार दिल्ली में रहते हैं। उनको दिल्ली में फोन करके पूछे कि उनका बिजली का बिल कितना आता है। अब 24 घंटे बिजली आती है दिल्ली में और बिजली का बिल 0 आता है। आज हम गोवा के यूथ की बात करेंगे, गोवा के युवाओं की बात करेंगे। गोवा का यूथ बहुत डिस्टर्ब्ड है, गोवा का यूथ बहुत दुखी है। उसके पास रोजगार नहीं है, माँ बाप उसको पढ़ाते हैं, लिखाते हैं, बड़ा करते हैं और वो बेरोजगार घूम रहा है। बहुत सारे ऐसे गरीब परिवार हैं जहां पे पढ़ाने लिखाने के भी पैसे नहीं थे। उनको लगता है कि हमारा बच्चे को कहीं रोजगार मिल जाए तो घर का खर्चा चल जाएगा, उसके पास भी रोजगार नहीं है। ऊपर से कोरोना ने बुरा हाल किया हुआ है। कोरोना की वजह से कितने लोगों के रोजगार चले गए, कितने परिवार कंगाल हो गए। और पिछले कई साल से गोवा के अंदर माइनिंग नहीं हो रही है। माइनिंग की वजह से कितने लोग थे जो माइनिंग में जॉब्स करते थे, उनके सबके रोजगार चले गए। तो आज गोवा का यूथ बहुत ज्यादा दुखी है और इनमें से बहुत सारे बच्चे फिर गोवा छोड़ने को मजबूर हो जाते हैं। इसे बंद करना है। हमें गोवा के अंदर जॉब अपॉर्चुनिटीज क्रिएट करनी है। ये हो सकता है क्या? हो सकता है। एक ही शर्त है, ईमानदार और अच्छी नीयत वाली सरकार चाहिए। अगर अच्छी नीयत वाली ईमानदार सरकार आएगी तो सब कुछ हो सकता है। तो गोवा के अंदर जॉब्स के लिए मैं 7 घोषणाएं आज कर रहा हूं, 7 अनाउंसमेंट्स। नंबर 1, मुझे गोवा के बहुत सारे लोगों ने बताया, बहुत बच्चों ने बताया, यूथ ने बताया कि अगर गोवा में सरकारी नौकरी चाहिए तो किसी ना किसी एमएलए या मंत्री को दोस्ती चाहिए होती है कि नहीं है? किसी दोस्ती चाहिए होती है, उसका सिफारिश चाहिए होती है, उसके पार्टी वर्कर होना चाहिए या उसका दोस्त रिश्तेदार। बिना सिफारिश के और बिना रिश्वत दिए गोवा के अंदर सरकारी नौकरी नहीं मिलती। इसे बंद करेंगे। सबसे पहला हम अनाउंसमेंट है, इसको बंद करेंगे। गोवा की हर सरकारी नौकरी के ऊपर गोवा के यूथ का अधिकार होगा। एक आम यूथ का अधिकार होगा जिसके पास रिश्वत देने को पैसा नहीं है और जिसकी कोई दोस्ती रिश्तेदारी किसी एमएलए या किसी और कोई पार्टी वर्कर नहीं है। एक आम गोवा के यूथ का अधिकार होगा गोवा की सरकारी नौकरियों के ऊपर। और ये दिल्ली में हमने करके दिखाया। हमारी दिल्ली के अंदर भी सरकार बनने के पहले ऐसे ही चलता था, सरकारी नौकरियां ऐसे ही मिलती थी। पूरा सिस्टम ट्रांसपेरेंट करेंगे।
पूरा सिस्टम ट्रांसपेरेंट करेंगे, अकाउंटेबल करेंगे और गोवा की जितनी भी नौकरियां हैं, सरकारी नौकरियां, गोवा के बच्चों को, हर बच्चे का अधिकार होगा, उसमें अप्लाई करेगा और ट्रांसपेरेंट तरीके से मेरिट बेसिस पे उसको नौकरी मिलेगी। नंबर 1। नंबर 2, गोवा के हर घर से एक बेरोजगार यूथ को रोजगार देने के लिए अरेंजमेंट करेंगे। गोवा के हर घर से, हर फैमिली से एक बेरोजगार यूथ को रोजगार मुहैया कराने के लिए अरेंजमेंट करेंगे। नंबर 3, जब तक उसको रोजगार नहीं मिलता तब तक उसको 3,000 रुपए पर मंथ बेरोजगारी भत्ता दिया जाएगा। नंबर 4, 80% jobs will be reserved for Goan youth. इसको मैं थोड़ा क्लियर कर दूं, मुझे बताया गया कि जो गवर्नमेंट सर्विस है, गवर्नमेंट जॉब्स, उसमें तो अभी लगभग सारे जॉब्स गोवन के लिए रिजर्व्ड हैं। 15 साल का डोमिसाइल चाहिए होता है और कोंकणी लैंग्वेज की वो चाहिए होती है। Private jobs are not reserved for Goans. We will bring a law to reserve 80% of the private jobs also for Goan youth. मेरे पास कुछ बच्चे आए, उन्होंने बताया कि किस तरह से सारे ठेके गोवा के गवर्नमेंट बाहर वालों को दे देती है। वो बाहर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद सध्या गोव्यामध्ये सुरू आहे। ते गोव्याच्या दौऱ्यावर आहेत आणि 7 महत्त्वाच्या घोषणा त्यांनी गोव्यातल्या जनतेसाठी, गोव्यातल्या नागरिकांसाठी या पत्रकार परिषदेमध्ये करण्याचं सांगितलेलं होतं। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।